नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो रात्रीचे 1:30-2 वाजलेले असतात आणि पार्थ तर एकदम गाढ झोपलेला असतो आणि थोडंसं तो आपली कूस बदलतो आणि त्याचा हात काव्याच्या दिशेला असते त्या दिशेला जातो आणि तिथे काव्य नसलेलं त्याला जाणवतं आणि तो लगेचच जागा होतो आणि जागवून म्हणतो, "अरे बापरे! काव्या कुठे गेल्या?" आणि थोडंसं बाजूला बघतो तर त्याला तिथं आडोशाला काव्या दिसू लागते. आणि काव्य तर चक्क आडोशाला उभं राहून बर्फ खात असते. तर पार्थ आता हळूच उठतो आणि काव्याच्या दिशेने जातो आणि काव्य असं म्हणत असतो तर तेव्हा काव्य लगेचच आपल्या हातामधला बर्फ आणि ती बर्फ असलेली वाटी मागे लपवते. तर पार्थ विचारतो, "काव्या काय करता इथे?" तर तेव्हा काव्याच्या तोंडात तर बर्फ असतो आणि काव्य नाही नाही असं म्हणून नुसतं मान डोलावत असते. तर पार्थ विचारतो, "काय काय खाताय तुम्ही? बघू काय या हातात?" आणि म्हणतो, "काव्य काय आहे हातात दाखवा बरं." तर तेव्हा काव्य तिथून आता पळूच लागते. तर पार्थ म्हणत असतो, "काव्या, काव्या सावकाश, सावकाश." तर तेव्हा काव्या म्हणत असते, "काही नाही, मी कुठे काय? काही नाही हो, काही नाही आहे, खात आहे." असं म्हणून ती लपवत असते आणि म्हणते, "नाही, नाही, मी नाही दाखवणार." आणि इतक्यात म्हणजे पार्थ तिच्या मागे-मागे असतो आणि त्याच्या पोटात एकदमच दुखतं आणि तो खाली बसतो. तर काव्य विचारते, "काय झालं?" तर पार्थ म्हणतो, "काही नाही, मिसळ खाल्लेलं ना, डॅमेज अजून रिकव्हर नाही आहे झालेलं." तेव्हा काव्या म्हणते, "नाही, नाही, तसं असतंच. काही डॅमेजेस ना असे लवकर रिकव्हर होत नाहीत, जात नाहीत असे लवकर." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बरं ठीक आहे, पण तुम्ही काय खाताय?" आणि म्हणतो, "बसा, बसा बरं, इथे बसा, खाली बसा." तर तेव्हा काव्य परत म्हणत असते, "काय नाहीये ओ देशमुख." तर पार्थ आता जबरदस्तीने तिच्या हातामधून वाटी काढून घेतो आणि म्हणतो, "बघू." आणि ते बर्फ बघितल्यानंतर म्हणतो, "तुम्ही बर्फ खाताय?" आणि विचारतो, "केव्हापासून?" तर तेव्हा काव्य सांगते, "4था दिवस आहे आज." तर तेव्हा पार्थ विचारतो, "4था दिवस आहे, पण का?" तर तेव्हा काव्य म्हणते, "का काय का? काचं काय उत्तर देऊ आता तुम्हाला मी?" तर पार्थ म्हणतो, "काहीतरी उत्तर द्या." तर तेव्हा काव्य म्हणते, "अहो रोज रात्री असं 1:30-2 वाजता मला बर्फ खायची इच्छा होते हो." आणि म्हणते, मला बहुतेक ना बर्फ खायचे डोहाळे लागले देशमुख." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "शिवचंद्र मौर्य." तर तेव्हा काव्य म्हणते, "काय बडबडताय?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काही नाही, बर्फ खाताय ना मग कैलाशपती महादेवाची आठवण झाली. आपल्या पोटी महादेवाचा अंश तर जन्माला येत नाहीये ना?" तर तेव्हा काव्य तर खुशच होते आणि म्हणते, "हो असेल असेल." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय असेल? ते बाळ जर माझ्यावरती गेलं असेल ना, तर तुम्ही जसं या रूमचा एसी लावून टुंड्रा प्रदेश करता ना आणि मी कुडकुडतो तसं ते बाळ कुडकुडेल. बाळाला त्रास होईल, कळलं ना? खोकलात तर बाळ हालेल." तर तेव्हा काव्य म्हणते, "नाही हो, असं काही होत नाही हो." असं म्हणून हळूच त्याच्या वाटीमधून ते बर्फ एक काढून घेते. तर पार्थ म्हणतो, "अजिबात खायचा नाहीये बर्फ." असं म्हणून त्या बर्फाची वाटी बाजूला ठेवत असतो. तर तेव्हा काव्य तर मागून त्याच्या शर्टमध्येच बर्फ टाकते. तर तेव्हा पार्थ तर आता नाचूच लागतो आणि म्हणतो, "काव्या काय केलंत काव्या तुम्ही हे?" तर तेव्हा काव्या तर मोठमोठ्याने हसत असते. तर पार्थ म्हणतो, "काय करताय हो हे?" तर तेव्हा काव्या म्हणते, "मग काय तर खाऊ देत ना मला बर्फ." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "वेळ काढ बघा जरा किती वाजलेत. झोप येत नाही चला, झोपा चला." असं म्हणून तिला झोपायला लावतो आणि म्हणतो, "काय रात्री बेरात्री किचनमध्ये जाताय? भीती वगैरे वाटत नाही का? भूत वगैरे दिसलं तर?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काय आहे ना, रोज रात्री माझ्या शेजारी एक भूत झोपलेलं असतं. मग बाकीच्या भूतांना कशाला घाबरायचं?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नक्की का?" तर तेव्हा काव्या हो असं म्हणून हसत असते आणि म्हणते, "भूतांचं माहिती नाही, पण जिवा दिसतो मला रात्री फिरताना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "जिवा?" तर तेव्हा काव्या म्हणते, "म्हणजे 4 पैकी 2 रात्री तर दिसलाच होता मला जिवा. आज पण दिसला. कुठं रात्रीच जातो एवढ्या काय माहिती?" आणि तेव्हा पार्थ सुद्धा जरासा विचारात पडतो आणि थोडासा सीरियस होतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "काय झोपा की आता." आणि म्हणते, "झोपा, झोपा, शांत झोपा." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्ही शांत झोपा, परत जाल किचनमध्ये." असं म्हणून आता हे दोघे सुद्धा झोपतात, पण काव्या मात्र थोडीशी जागीच असते आणि ती हळूच परत उठून बसते आणि त्या बर्फाच्या वाटेकडे बघू लागते. तर तेव्हा पार्थाचे डोळे तर बंद असतात, पण पार्थ नाही असं म्हणून ओरडतो आणि तेव्हा आता काव्याचा नाईलाज होतो आणि काव्य पार्थाला एक फटका मारते आणि ती झोपी जाते. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी तर अशी एकटीच पायऱ्यांवरती बसलेली असते आणि जेव्हा आता तयार होऊन म्हणजे जिमसाठी जायसाठी तो खाली येत असतो आणि तेव्हा नंदिनीला बघितल्यानंतर तो मागूनच तिथून गुड मॉर्निंग करतो. तर तेव्हा नंदिनी आता उठून उभी राहते आणि जेव्हा आता तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो, "अगं तू इथे का बसली आहेस?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काही नाही हो, असंच सहज." तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो, "सहज? अगं तू बरी आहेस ना?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो मी बरी आहे, पण तुमचे डोळे असे का थकल्यासारखे दिसतायत?" म्हणजे तिला ते रात्रीचं तिने बघितलेलं असतं ना, जेव्हा बाहेर गेलेला असतो ते आणि तीच गोष्ट तिला सतावत असते आणि म्हणून ती एकदम आढेवेढे घेऊन आता जीवाला विचारत असते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "माझे डोळे? छे, छे!"
अजिबातच नाही, छान झोप झाली आहे माझी. तर तेव्हा त्या नंदिनी म्हणते, खोटं. आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणते, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? तर तेव्हा जेव्हा आता तिला टाळू लागतो आणि म्हणतो, काय बोलतेस तू? मी कशाला काय लपवीन तुझ्यापासून उगाचच. असं म्हणून तो पायऱ्या खाली उतरत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अजून किती खाली उतरणार आहात? तर तेव्हा जेव्हा आता तिथे थांबतो आणि तिला विचारतो, म्हणजे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो म्हणजे पायऱ्या संपल्या ना, अजून किती खाली उतरणार आहात? आणि परत विचारते, तुम्ही काय लपवताय का माझ्यापासून? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं काय बोलतेस तू? मी कशाला काय लपवेन तुझ्यापासून? आणि त्यानंतर तो पोट असं म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याचा हात घेते आणि आपल्या पोटाला लावते आणि विचारते, फील होतंय ना? तर तेव्हा जेव्हा आता हो हो असं तिला म्हणतो आणि त्यानंतर म्हणतो, काल आपण जे काही बोललो होतो ते प्रॅक्टिस कर हं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी माझाच एक ना जाडसर दुपट्टाच गुंडाळलेला आहे. आणि विचारतो, फार ओझं नाही आहे ना? तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणते आणि म्हणते, पण या दुपट्ट्याच्या आत जे काही लपवलंय ना, त्याचा भार खूप आहे. एक वेळ हा भार मी सहन करीन जीवा, कारण या सगळ्यात तुम्ही सोबत आहात माझ्या. पण आणखीन कुठल्यानं लपवाछपवीचा भार मी सहन नाही करू शकत. म्हणून मी तुम्हाला नीट विचारते, मला खरं खरं सांगा, काही लपवत नाही आहेत ना तुम्ही माझ्यापासून? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आपल्यात कधीच कुठली गोष्ट लपवून राहू शकत नाही. आणि म्हणतो, पण एक गोष्ट सांगतो, आय लव्ह यू. आणि मी जिमवरती जातोय आणि हे बघ, तू काळजी घे हां. असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी मनात म्हणते, जेव्हा तुम्ही काहीतरी लपवताय, कळतंय मला, एक खोटं माझ्या पोटात आणि एक खोटं तुमच्या ओठात. वाटलं तर समोरून सकाळी जर विचारलं तर तुम्ही एका क्षणात सांगाल, पण समोरून विचारून सुद्धा तुम्ही काही सांगत नाही आहात. ठीक आहे, मी पण ना नंदिनी आहे. आजची रात्र संपेपर्यंत ना मी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवीनच. आणि इकडे मित्रांनो, आता मानिनी स्वयंपाकघरामध्ये चहा करत असते आणि ती मस्तपैकी असे कानामध्ये हेडफोन्स वगैरे लावून गाणी ऐकत वगैरे चहा वगैरे स्वयंपाक वगैरे करत असते आणि छान अशी स्वतःशीच नाचत असते. तर तेव्हा नंदिनी मागे येऊन उभी राहिलेली असते आणि ती नाचत असताना आता तिचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि नंदिनी हसू लागते आणि ती स्वतःसुद्धा हसू लागते. आणि तेव्हा नंदिनी येऊन तर मानिनीला मिठीच मारते. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं काही नाही, असंच स्वयंपाक वगैरे झालं होतं, मग चहा पिऊयात गाणी ऐकत ऐकत, म्हणून थोडंसं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खूप खूप गोड. आणि म्हणते, आई जर तुम्हाला नाचायची जर आवड आहे, तर मग तुम्ही डान्स क्लास का नाही जॉईन करत? म्हणजे अगदीच कथ्थक वगैरे नाही आहे म्हणत मी, पण बॉलिवूड, झुंबा किंवा एरोबिक्स पण तेही चालेल. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं किती गोड आहेस गं तू. आजपर्यंत कोणीच मला असं काही म्हटलेलं नाहीये. तुला खरं सांगू का, पूर्वी काय झालं माहिती आहे, विक्रम कायम त्यांच्या कामामध्ये व्यस्त. वसुताईंना तेव्हा ऑफिस गाजवायच्या. रम्या लहान होती आणि वसुताईंचं तुला माहिती आहे ना, त्यांची तशी काही मदत व्हायचीच नाही. आणि सगळी मुलं एवढी लहान आणि या सगळ्या पिलावळांचं सगळं करता करता माझं जरा बाजूलाच राहिलं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं जाऊ देत, आता जे झालं ते झालं. पण मी आणि काव्या आहोत ना आई आता. हां, आता काव्याचा अभ्यास असतो, पण मी आहे, मी काय करते, तुम्ही मस्त वेळ ठरवा बिनधास्त. मी तुम्हाला ना क्लास शोधायला मदत करते आणि घरामधलं मी सगळं काही सांभाळीन. तर मानिनी विचारते, बरं मग स्वतःची काळजी कधी घेणार? तर तेव्हा मानिनी म्हणते, मला काय झाले? सॉरी, नंदिनी म्हणते, मला काय झाले, मी आपलं मस्त आहे, मजेत. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं तू विसरली आहेस का? 7 महिन्यानंतर तुझ्या हातात बाळ असणार आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनीला धक्का बसतो आणि ती एकदमच स्वतःशी म्हणते, खरंच? तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं म्हणजे? तर नंदिनी म्हणते, नाही नाही तसं नाही, खरंच की. आणि म्हणते, हो बरोबर आहे, बरोबर आहे. मी बाळ सांभाळून करेन आई सगळं काही. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं राहू देत गा, आता माझं झालं. आता तुमची मुलं येतील, त्यांना कोण सांभाळणार? तेही मलाच करावं लागेल ना. बरं मी तुला असं म्हणणार होते, काव्याची चोरोटी भरायची आहे. तर मी विचार करत होते की घरीच काहीतरी गोड करावं. पण हे आजकाल तुमचं ना साखर चालत नाही, गोड चालत नाही, करायचं काय घरी? तेव्हा नंदिनी म्हणते, आपण एक काम करूयात, आपण ओट्सचे लाडू करूयात आणि गोडासाठी आपण त्यामध्ये खजूर घालूयात. म्हणजे गोडही होईल आणि पौष्टिकसुद्धा होईल. आणि म्हणते सध्या ट्रेंडिंग आहेत खूप. तर तेव्हा मानिनी म्हणते, वा वा मस्त आहे आयडिया. आणि जरा रेसिपी मिळते का बघ ना, आपण ट्राय करूया. आणि जर सगळ्यांना आवडले तर पुढच्या महिन्यात सुद्धा तेच करूया. तर तेव्हा नंदिनी एकदमच म्हणते, पुढच्या महिन्यात? तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं नंदिनी, तू ना बहिणीच्या नादात स्वतःची चोरोटी होणार आहे हे विसरलीस का? आणि त्यामध्ये दिवस कसे जातील ना ते कळणार सुद्धा नाही, माहिती आहे का? पुढच्या महिन्यात तुझी चोरोटी येईल, मग त्याची तयारी करायला नको? असं ती सर्व काही बडबड करत असते आणि नंदिनीला मात्र धक्का परत बसलेला असतो. आणि इतक्यातच काव्या तिथं येते आणि म्हणते, करेक्ट, मी तर म्हणते ताई साहेब, आपण दोघींचीही चोरोटी एकत्रच भरूया. असं म्हणून काव्या आता
नंदिनीच्या पोटाला हात लावत असते, तर तेव्हा नंदिनी आपल्या पोटावरती अगोदरच हात धरते. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं चल चल, कशाला उगाच? अगं अजून एक सेलिब्रेशन मिळेल ना आपल्याला. मज्जा करायचा चान्स तुम्ही घालवू नका." तर तेव्हा नंदिनी थोडीशी आता काव्यापासून बाजूला होते आणि म्हणते, "बरोबर बोलताय ताई एकदम." तर तेव्हा काव्या म्हणते, "बरं ठीक आहे." आणि विचारते, "देशमुख गेले का ऑफिसला बिघडलेलं पोट घेऊन?" तर मानिनी म्हणते, "बघ आता एवढं पोट बिघडलंय, तर आत्तासुद्धा डबा विसरून गेलाय बघ." तर तेव्हा काव्या म्हणते, "असंच करतात हां हे." आणि म्हणते, "तुम्ही एक काम करा, तुम्ही डबा भरून ठेवा, मी घेऊन जाते हां." आणि असं या दोघी बोलत असतात, पण नंदिनी मात्र वेगळीकडेच हरवून गेलेली असते. आणि जेव्हा आता या दोघींचं लक्ष तिच्याकडे जातं, तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "अगं काय ताई कुठं हरवली आहेस तू?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही कुठे काय?" तर तेव्हा काव्या तिला विचारते, "ऑल ओके ना?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, एकदम, एकदम." तर तेव्हा काव्या म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. बरं ऐका ना, आता माझा ना ऑनलाईन क्लास सुरू होईल, वेळ झालेलीच आहे. मी अटेंड करते." तर मानिनी तिला विचारते, "तुला चहा वगैरे काही हवा आहे का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काही नको, थँक यू." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा मानिनी म्हणते, अ, तर तेव्हा काव्या निघून गेल्यानंतर नंदिनी मानिनीला विचारते, "आई मला एक गोष्ट विचारायची होती, म्हणजे आशाताई सगळं घर व्यवस्थित पुसतात ना? तरी पण आपल्या घरामध्ये धूळ भरलेली जागा कुठं आहे?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे बापरे! धूळ? कुठे दिसली तुला धूळ? सांग मला." मी आशाला ओरडते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो तसं नाही, म्हणजे ते काय आहे ना, जीवांच्या पायाला धूळ लागलेली असते आणि मग सगळं बेडशीट खराब होतं ना, म्हणून विचारते." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे मग त्यालाच विचार ना, कुठे जातोस बाबा? कुठे आहे धूळ?" मग आशाला ना ओरडूयात आपण. "बरं, बरं ठीक आहे, मी हे बघ बाहेर बसते, तू ये ना गप्पा मारायला." असं म्हणून ती आता तिथून निघून बाहेर जाते. तर नंदिनी मात्र विचारात पडते. तर त्यानंतर आता काव्या ऑफिसमध्ये येते, तर तेव्हा ते शिपाई काका असतात, ते काव्याला गुड आफ्टरनून मॅडम म्हणतात. तर तेव्हा काव्यासुद्धा त्यांना गुड आफ्टरनून करते आणि "कसे आहात?" असं ते विचारल्यानंतर काव्या म्हणते, "मी छान आहे." आणि विचारते, "तुम्ही कसे आहात?" आणि विचारते, "सर मीटिंगमध्ये आहेत का?" तर तेव्हा ते शिपाई काका सांगतात, "नाही, नाही मीटिंगमध्ये नाही आहेत हो. ते स्टाफसोबत जेवायला बाहेर गेलेले आहेत." तर तेव्हा काव्या म्हणते, "बाहेर गेलेत जेवायला? घ्या, तुमच्या सरांचं पोट बिघडलंय म्हणून त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आहे." तर तेव्हा ते शिपाई काका सांगतात, "पार्थ सर ना आजकाल बाहेरचंच खायला लागलेत." तर तेव्हा काव्या विचारते, म्हणजे ती थोडीशी नर्वस होते आणि विचारते, "कुठे गेलेत? काय माहिती आहे का?" तर तेव्हा शिपाई काका म्हणतात, थांबा सांगतो." असं म्हणून त्यांचा मोबाईल काढतात आणि म्हणतात, "साहेबांनी ना सगळ्या स्टाफसाठी लोकेशन पाठवलं होतं." असं म्हणून ते लोकेशन आता काव्याला दाखवतात आणि तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे जीवा तर जिम करून परत येतो. म्हणजे तो जिम करून आलेला असतो का नाही माहिती नाही, पण तो परत आलेला असतो आणि इकडे-तिकडे तो बघत असतो. म्हणजे कोण आहे का नाही अशी खात्री करून घेतो आणि त्यानंतर आपल्या जवळची पाण्याची बाटली काढतो आणि त्याच्यावरचं पाणी थोडं आपल्या तोंडावरती वगैरे सगळं मारून घेतो. म्हणजे घाम आल्यासारखं तो दाखवतो आणि परत ती बाटली ठेवून देतो. आणि त्यानंतर तो आता आतमध्ये चाललेला असतो, तर समोरून नंदिनी येते आणि तिला बघितल्यानंतर जेव्हा दचकतोच एकदम. तर नंदिनी विचारते, "काय झालं? एवढं घाबरायला काय झालं?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "काय नाही, तू अगं अचानक समोर आलीस." तर तेव्हा नंदिनी विचारते, "झालं का जिम?" तर तेव्हा जेव्हा आता खोटं बोलू लागतो, म्हणतो, "जिम? अगं काय कमाल झाली माहिती का आज? एकदम तगडा वर्कआउट झालाय. हे बघ आणि त्या ट्रेनरने असला वर्कआउट घेतलाय ना, हे बघ घामाघूम झालोय मी सगळा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही खूप घाम आलाय तुम्हाला. तुम्ही ना आता पटकन अंघोळ करून घ्या." आणि म्हणते, "पायांना धूळ पण लागली असेल ना तुमच्या?" तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "अगं काय काय काही असतं तुझं, आलो मी." असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि मित्रांनो ज्यावेळेस जीवा आतमध्ये आलेला असतो, म्हणजे जिम करून तो आलेला असतो, तर तेव्हा त्याने इकडे-तिकडे बघितलेलं असतं कोण आहे की नाही याची खात्री करून घेतलेली असते. पण नेमकंच तेव्हा नंदिनीने लपून त्याला बघितलेलं असतं आणि ते त्याला माहिती नसतं. म्हणजे जेव्हा ते पाण्याची बाटली वगैरे घेऊन त्यातलं पाणी आपल्या तोंडावरती वगैरे मारून घेत असतो, ते सगळं काही नंदिनीने आडोशाला उभारून बघितलेलं असतं. आणि तो सगळा विचार करून नंदिनी आता मनातल्या मनात म्हणते, "जेव्हा हे सगळं काही करतायत, म्हणजे ते जिमला गेलेच नव्हते का? मग कुठे गेले होते? म्हणजे अजून काय-काय लपवतायत जीवा?" आणि मित्रांनो हिचं असं सगळं काही इकडे चालू असतं आणि इकडे तर आता पार्थने जे लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनवरती चांगली जाम मस्त पार्टी चालू असते. तर पार्थ आता म्हणतो, "जसं का मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, जर का तुम्ही छान काम केलं, तर मी तुम्हाला ट्रीट देईन, बरोबर? आणि मी माझं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे." तर तेव्हा सर्वजणच खूप खुश असतात. तर पार्थ म्हणतो, "आणि जर आपण जिंकलो ना, तर ग्रँड सेलिब्रेशन करूया." आणि म्हणतो, "बरं तसंच आपल्या सगळ्यांची मैत्रीण मिस दिव्या यांचा आज बर्थडेसुद्धा आहे. सो डबल सेलिब्रेशन." आणि त्याने केक वगैरे सुद्धा अरेंज केलेला असतो आणि तो आता दिव्याला म्हणतो, "मिस दिव्या, चला केक कट करा." तर तेव्हा आता दिव्या पुढे येते आणि ती केक कट करते
आणि तेव्हाच मित्रांनो ती जान्हवी जी असते तिला आता जीवाचा फोन येतो आणि तेव्हा ती जीवासोबत बोलत बाजूला येते आणि म्हणते, "हो जीवा सर, तुम्हाला मी सगळे डॉक्युमेंट्स ना मेलवरती पाठवते. प्लीज एकदा चेक करा." आणि असं ती बोलत असताना समोरून काव्या तिथे येते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "तू इथे ये." आणि तू इथे आहेस म्हटल्यानंतर बाकी सगळा स्टाफसुद्धा इथेच असेल आणि म्हणते, "तुमच्या सरांच्यासाठी डबा घेऊन आले होते." "कुठे आहेत सर?" तर तेव्हा जान्हवी सांगते, "त्या साईडला आहेत." तर तेव्हा काव्या म्हणते, "अच्छा ठीक आहे, आलेच हां." असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जान्हवी तिला थांबवते आणि म्हणते, "एक मिनिट मॅम, बरं झालं तुम्ही आलात. मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे." तर तेव्हा तिला काव्या काय असं विचारते. तर तेव्हा जान्हवी आपल्या मोबाईलमधले तिने जे क्लिक केलेले फोटोज असतात, दिव्याचे आणि पार्थचे, ते फोटोज ती दाखवू लागते काव्याला. आणि ते फोटो बघत असताना काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तर जान्हवी म्हणते, "ॲक्चुअली ना मला हे तुम्हाला खूप दिवसांच्यापासून दाखवायचं होतं. पार्टीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला मी हे दाखवणार होते, पण तुम्ही आणि पार्थ सर खूप हॅपी होतात आणि त्यानंतर मग मी सुद्धा निघून गेले." आणि मित्रांनो तेव्हा काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्याला आता ते सगळं काही आठवत असतं. म्हणजे जे काही पार्टीमध्ये झालेलं असतं, पार्थ जे काही बोललेलं असतो ते सगळं काही आठवत असतं. आणि ती जान्हवीला म्हणते, "जान्हवी, आय एम शुअर तू हे फोटोज ना वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये काढलेस. हां, तुझ्या इंटेन्शनवरती मला शंका नाही आहे, पण माझा ना माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे." तर तेव्हा जान्हवी म्हणते, "नाही मॅम, प्लीज तुम्ही इतकं साधं राहू नका. प्लीज तुम्ही परत एकदा बघा." तर तेव्हा काव्या म्हणते, "परत एकदा म्हणजे काय? बघितलं ना एकदा. परत बघून काही बदलणार आहे का? माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे." तर तेव्हा जान्हवी म्हणते, "त्यांच्यावर तर आमचा सगळ्यांचा खूप विश्वास आहे मॅम, पण समोरून सारखं जर कोणी त्यांच्या गळ्यात पडत असेल तर?" असं बोलून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा काव्या पण त्या गोष्टीच्या विचारात पडते आणि तेव्हाच आता बाकीचा स्टाफसुद्धा तिथं येतो आणि तेव्हा एकटी म्हणते, "अरे मॅम तुम्ही इथे? सर आहेत आतमध्ये. आम्हाला ना ऑफिसला जरा उशीर होतोय, आम्ही निघतो." असं म्हणून आता ते बाकीचा स्टाफसुद्धा तिथून निघून जातो. पण आतमध्ये मात्र दिव्या आणि पार्थ दोघेच असतात. तर तेव्हा त्या काव्या तर रागारागात आतमध्ये जाऊ लागते. आणि इकडे मित्रांनो आता घरामध्ये नंदिनीला तर खूप त्रास होत असतो आणि त्या गोष्टीचाच ती सारखा विचार करत असते. जेव्हा जीवा रात्रीचा 2 वाजता गायब झालेला असतो आणि त्यानंतर तिने विचारलेलं असतं जीवाला, "अहो तुम्ही कुठे होतात? मला जाग आल्याने बाजूला बघितलं तर तुम्ही दिसलाच नाही." तर तेव्हा जीवाने खोटं तिला सांगितलेलं असतं की मी वॉशरूमला गेलो होतो. "किती टेन्शन घेतेस?" आणि त्यानंतर झोपल्यानंतर जीवाचे पाय तिने बघितलेले असतात. त्याच्या पायाला धूळ लागलेली असते आणि ती आता स्वतःशी बोलू लागते, "माझा जीवांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण मला असं का वाटतं की ते काहीतरी लपवत आहेत. पण का लपवत आहेत ते? आणि माझ्यापासून?" आणि आज किती प्रश्न विचारले मी त्यांना, पण कशाचंच उत्तर त्यांनी दिलं नाही. आणि ते काय लपवत ना ते मला शोधून काढायलाच पाहिजे. आणि त्यासाठी हा छोटासा उपाय नक्कीच वर्क करेल असं वाटते मला. आणि तिच्या हातामध्ये 2 छोटेसे घुंगरू असतात. आणि म्हणते जेव्हा ठरल्याच्या वेळेच्या आधीच रूममधून बाहेर पडले आणि जर रूममधून बाहेर पडताना मला झोप लागलेली असेल तर? आणि म्हणते नाही, मला जाग येण्यासाठी ना हाच उपाय वर्क करेल. असं म्हणून ती परत त्या घुंगरूंच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर दरवाजा बंद करते आणि आतून त्या दरवाजाला घुंगरू बांधते आणि म्हणते, "आय एम सॉरी जेव्हा, आपण दोघं एक टीम आहोत. पण काय करू, तुम्ही काय लपवताय ना हे मला शोधून काढावंच लागेल. हे सगळं जे मी काय करते ना त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय जेव्हा. आय एम सॉरी." असं ती स्वतःशी बोलत असते. इतक्यातच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतं. तर तेव्हा नंदिनी लगेचच जाऊन दरवाजा उघडते. तर तेव्हा मिथून काका तिथं आलेला असतो आणि तो विचारतो, "काही कामात होतीस का तू?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही ना, काय काय बोला ना तुम्ही." तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "काही नाही, अगदी देवीच्या देवळात गेलो होतो आपल्या सगळ्यांच्यासाठी आशीर्वाद मागायला. म्हटलं तुला आधी प्रसाद द्यावा. घ्या." असं म्हणून तिला प्रसाद देतो आणि परत जाता जाता परत मागे वळतो. तर तेव्हा नंदिनी विचारते, "काय झालं काका? आणखी काही बोलायचं आहे का?" तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "नाही, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो विचारा ना." तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "नाही, तुझं आणि जीवाचं काही बिनसलंय का?" "नाही, म्हणजे मला आपलं सहज वाटलं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, आमचं काहीच बिनसलेलं नाहीये." आणि विचारते, "का असं का वाटतंय तुम्हाला?" तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "नाही, आपला तो नेहमीचा मेडिकलवाला आहे ना, त्याच्याकडून गोळ्या औषधं आणतो. तर मी त्याच्याकडे गेलो होतो आणि वरच्या मजल्यावरती ना कुठलातरी क्लास आहे रे, डान्सचा क्लास. तर तिथं आपला जीवा आहे ना जिमची बॅग घेऊन उभा होता. बरं नुसता उभा नव्हता, तर तंद्री लागल्यासारखा उभा होता. डोळ्यात पाणी होतं. तर मी त्याला जवळ जाऊन विचारलं, की "तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? काही प्रॉब्लेम आहे का?" तर मला काहीतरी थातूर-मातूर उत्तर दिलं आणि मला म्हणाला, "काय नाही, मी वडापाव खात होतो आणि मला अचानक मिरची लागली तिखट आणि आता मला सांग, कोणी जिमला जाताना वडापाव खातं का?" असं काहीतरी उत्तर दिलं. त्याच्या आधी त्या मागच्या आठवड्यात त्याच क्लासपाशी मी त्याला उभा असलेलं बघितलं.
मी म्हणलं विचारेन पण विसरूनच गेलो मी. म्हणून विचारलं तुमचं काही बिनसलंय का? तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही काका काही नाही मी बोलते जीवांशी आणि तुमचं नाव न घेता बोलीन. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो बोल बोल कसं आहे ना त्याला काही झालं तर माझा जीव वर खाली होतो ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही आमच्यात काही सुद्धा बिनसलेलं नाही आहे काका. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो बरं बरं ठीक आहे येतो मी असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर मिथुन काका निघून गेल्यानंतर आता नंदिनीच्या डोक्यामध्ये तेच सगळं काही घोळू लागतं जे मिथुन काका आत्ताच बोलून गेलेला असतो. आणि म्हणते जेव्हा रोज जिमला जातोय असं सांगून रोज कथ्थकच्या क्लासच्या बाहेर का थांबतायत असा सगळं तर काही विचार करत असते. तर इकडे आता जिथे पार्टी चालू असते तिथे आता राहिलेले थोडेसे कलिग्स येतात आणि पार्थला विचारतात सर आम्ही ऑफिसला जाऊ का पुढे? तर तेव्हा पार्थ म्हणतो हो तुम्ही वा पुढे आम्ही आलोच. आणि त्यानंतर तो आता बिल वगैरे पे करतो आणि उठून तो तिथून चाललेला असतो तर इतक्यातच दिव्या तिथे येते आणि तिच्या हातामध्ये केक असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही ते काय करताय अजून गेला नाहीत? तर तेव्हा दिव्या म्हणते सर तुम्ही अजून केक खाल्ला नाहीत? आणि म्हणते घ्या केक का? तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी गोड खात नाही बाय द वे वन्स अगेन हॅपी बर्थडे. तर तेव्हा दिव्या म्हणते ई सर आमच्यात खूप चांगलं विश करतात हां म्हणजे केक खाऊन विश करतात. घ्या केक खा आणि मग विश करा. तर तेव्हा पार्थ परत म्हणतो नाही मी गोड खात नाही थँक्यू. तर तेव्हा दिव्या म्हणते असं काय करताय सर माझा वाढदिवस आहे माझा बर्थडे आहे आणि माझ्या बर्थडेच्या केकला तुम्ही नाही म्हणताय सर सरळ सरळ असं नका करू सर. हे बघा मी बर्थडे गर्ल आहे. इट्स अ स्पेशल डे टुडे. प्लीज केक घ्या ना सर प्लीज. असं म्हटल्यानंतर आता पार्थ केक घेत असतो तर तेव्हा दिव्या त्याला थांबवते आणि म्हणते थांबा थांबा तुमचा हात खराब होईल मीच तुम्हाला केक भरवते. असं म्हणून त्याला चक्क ती केक भरवते आणि त्यानंतर परत ती डिश त्याच्यासमोर धरते. तर पार्थ म्हणतो खाल्ला ना मी केक? तर तेव्हा दिव्या म्हणते मला भरवा ना सर केक घ्या. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हीच म्हटलात ना की हात खराब करू नको. तर तेव्हा दिव्या म्हणते व्हेरी स्मार्ट हा सर. सर पण माझा हा स्पेशल डे आहे ना एवढं तर तुम्ही करूच शकता ना. मला भरवा ना केक प्लीज. मेरा दिन बन जाएगा सर प्लीज. आणि थोडंसं इमोशनल करू लागते पार्थला म्हणते सर आज मी इथे आहे ना सर मला माझ्या आईची खूप आठवण येते सर. माझा जेव्हा वाढदिवस साजरा होतो ना तिकडे तेव्हा आईनं स्वतःच्या हाताने मला सगळं काही भरवते. मला सगळं काही आठवते. मी खूप मिस करते माझ्या आईला. आता तर रॉबिनला तर काही नाही सांगू शकत ना की तू भरव बाबा मला म्हणून. नाहीतर ना मी त्याला सांगितलं असतं सर तुम्ही भरवा ना सर प्लीज. तर तेव्हा आता पार्थचा नाईलाज होतो आणि तो आता एक केकचा पीस हातामध्ये घेतो आणि तो दिव्याला भरवतो सुद्धा. आणि नेमकंच मित्रांनो तेव्हा तिकडून काव्या येते आणि ते सगळं काही ती बघते आणि ते बघितल्यानंतर ती दरवाज्यामध्ये उभा राहूनच टाळ्या वाजवू लागते. आणि तेव्हा आता या दोघांचं लक्षसुद्धा काव्याकडे जातं आणि पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो आणि काव्या तर आता टाळ्या वाजवत वाजवतच त्यांच्या समोर येते आणि म्हणते कमाल मज्जा चालली आहे की इथे. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही इथे? तर तेव्हा काव्य म्हणते जिथे तुम्ही तिथे मी. तर तेव्हा पार्थ म्हणतो ॲक्च्युली सगळ्या स्टाफला घेऊनच मी लंचला इथे आलो होतो. तर तेव्हा काव्य म्हणते अच्छा पण मग बाकीचे दिसत नाही आहेत कुठे? आणि म्हणते सॉरी माझंच चुकलं. आणि म्हणते दोघांचं असं वेगळं काही सेलिब्रेशन करत होता वाटतं. तर तेव्हा दिव्या म्हणते नो असं काहीच नाही आहे. ॲक्च्युली मॅम आज माझा बर्थडे आहे. सर मॅडम तुम्ही खरंच प्लीज काही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. आणि म्हणते घ्या ना केक घ्या आणि तुम्हीच मला भरवा. आणि असं ती बोलत असताना काव्या तिच्याकडे हात करते आणि गप्प बस असं इशाऱ्याने सांगते. तर तेव्हा दिव्या म्हणते मॅम तुम्ही विश पण नाही करणार का? असं ती बोलत असताना काव्या तिला म्हणते हॅपी बर्थडे दिव्या. तर तेव्हा दिव्या म्हणते मॅम खरंच मी मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. तर तेव्हा काव्या म्हणते मी तुझ्याशी नाही आहे बोलत. आणि पार्थला म्हणते बाहेरचं खाऊन तुमचं पोट बिघडू नये म्हणून मरमर करत हा डबा आणला होता तुमच्यासाठी. तुमचं पोट बिघडू नये म्हणून. आणि म्हणते घरी चला डबा घरीच खाऊयात. आणि मित्रांनो या सगळ्याबरोबर आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आता चिडून झोपलेली असते तर पार्थ आता डबा वगैरे घेऊन तिथे येतो आणि म्हणतो सॉरी खरंच सॉरी. तर तेव्हा काव्या आता त्याच्यावर चिडचिड करू लागते म्हणते अगोदर चुका करायची आणि मग नंतर सॉरी म्हणायचं आणि नाटकं करायची. तर मित्रांनो पार्थने तेव्हा आपल्यासोबत बर्फ आणलेला असतो. तर पार्थ म्हणतो हा बर्फ वितळायला लागलाय पण तुमचा राग कधी वितळणार? तर तेव्हा काव्य चक्क त्या बर्फाची वाटी घेते आणि पार्थच्या डोक्यावरती चुपडी करते आणि त्यानंतर झोपी जाते. तर पार्थला एकदम थंडी वाजत असते. तर मित्रांनो आता त्यानंतर नंदिनीने जे दरवाजाला घुंगरू लावलेले असतात ते बरोबर काम करतात. म्हणजे जेव्हा आता रात्रीचा बरोबर त्याच वेळेला उठतो आणि दरवाजा उघडून तो बाहेर जातो आणि तेव्हाच त्या घुंगरूचा आवाज येतो आणि तेव्हा नंदिनीसुद्धा जागी होते आणि तीसुद्धा उठते आणि म्हणते आज जे काही आहे ना ते नक्कीच समोर येईल. असं म्हणून ती आता जीवाचा पाठलाग करू लागते. आणि मित्रांनो जीवा तर चक्क अडगळीच्या खोलीमध्ये गेलेला असतो
आणि अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन तो त्या पाळण्याच्या शेजारी बसून तो पाळणा हलवत असतो आणि पाळणा हलवत चक्क अंगाई गीत म्हणत असतो. आणि ज्यावेळेस आता नंदिनी तिथं आडोशाला येऊन उभी राहते आणि ते सगळं काही बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्या पाळण्यामध्ये जीवाने एक बाहुलीसुद्धा ठेवलेली असते आणि तो अंगाई गीत म्हणतच असतो. आणि ते बघत असताना नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती तोंडावरतीच हात घेते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.